पुढची बातमी आहे मुंबईतून मुंबईमध्ये 11 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली। मुख्य म्हणजे बॉम्ब उडवून टाकण्याची धमकी आरबीआय कार्यालयाला देण्यात आली। आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली, त्यामुळे त्यासाठी ही धमकी देण्यात आली। ह्या धमकीचा ईमेल देण्यात आला आहे। बॉम्बची धमकी देणाऱ्या ईमेलने पोलीस विभाग सतर्क झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे। पाहूयात। बॉम्ब निवडून देणारा एक मेल आलेला आहे। या मेलमध्ये असं लिहिलेलं आहे, आरबीआयचे कार्यालय, एचडीएफसी बँक, आयसीआयसी बँक या ठिकाणी हा बॉम्ब ठेवलेला असं या मेलमध्ये लिहिलेलं आहे। असं सुद्धा लिहिलेलं आहे, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राजीनाम्याची मागणी या मेलमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र पाहायचं झालंच तर मेलमध्ये असं सुद्धा लिहिलेलं आहे, 11 ठिकाणी मुंबईमध्ये बॉम्ब ठेवलेले पुरलेले आहेत। 1:30च्या सुमारास हे बॉम्ब स्फोट होतील असं सुद्धा या मेलमध्ये लिहिलेलं आहे। मात्र मुंबई पोलिसांनी तपास केला असता असा प्रकार कुठेच घडलेला नाहीये। एमआरए मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। अनिल सावरे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।